एक धरण बांधायचं सरकारनं ठरवलं. नारळ वगैरे फोडून त्याचं भूमिपूजन देखील झालं. पण आता या गोष्टीला 25 वर्ष उलटली. पण ना या धरणाची एखादी वीट रचली गेली, ना लोकांना पाण्याचा थेंब मिळाला. त्यामुळे या भागातील लोक पाण्याच्या थेंबाथेंबासाठी अक्षरशः तडफडतायत. ही दुर्दैवी गोष्ट आहे साताऱ्यातल्या पाटणच्या निवकणे धरणाची. पाहुयात प्रशासनाची उदासीनता या धरणावर 25 वर्षांपासून कशी तरंगतीये ते या स्पेशल रिपोर्टमधनं. 25 वर्षांपासून धरणाचं काम ठप्प. 850 हेक्टर क्षेत्र प्रकल्प बंद असल्यानं पडीक. सिंचन घोटाळ्यातील प्रकल्प असल्याची चर्चा. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 13 जून 2000 साली पाटण तालुक्यातल्या 3 मध्यम प्रकल्पांसह 6 लघु बंधाऱ्यांचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. मात्र 25 वर्ष उलटून सुद्धा पाटण तालुक्यातील निवकणे धरणाचं काम अद्याप अपूर्णच आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प प्रलंबित असल्याचं बोललं जात आहे. या प्रकल्पाच्या जीवावर 885 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. मात्र हा प्रकल्प रखडल्यानं कोट्यवधी रुपये तर वाया गेलेच आहेत, पण तब्बल 850 हेक्टर जमीन ही आता पडीक झालेली आहे. गेली 14 वेळा ह्या प्रकल्पाची उंची वाढवली, प्रकल्पासाठी निधीची मागणी करण्यात आली, निधीही मिळाला, परंतु प्रकल्पाची किंमत वाढल्याने निधीची पूर्तता त्या प्रमाणात झाली नसल्याने हा प्रकल्पाला जो आणखी ज्या प्रमाणात लागणारा निधी होता तो काही मिळाला नाही. परिणामी या प्रकल्पाचे काम बंद झाले. एकूण 40,000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. कडाक्याच्या उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागतेय. हेच धरण पूर्ण झालं असतं तर इथल्या परिसराचं नंदनवन झालं असतं. मात्र सरकार आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निव्वळ पडीक जमीन पाहणं ग्रामस्थांच्या नशिबी आलंय. त्यामुळं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आता तरी या प्रकल्पावरील उदासीनतेची धूळ झटकून या प्रकल्पाला गती देण्याची मागणी होतीये. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.